गुरु फक्त शिक्षण देत नाहीत, ते आयुष्य घडवतात. सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात विनायक सर नावाचे एक आदर्श शिक्षक राहत होते. त्यांनी आयुष्यभर हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं, पण त्यांच्यासाठी प्रत्येक विद्यार्थी हा स्वतःच्या मुलासारखाच होता. विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं हीच त्यांची आयुष्यभराची साधना होती. त्यांच्या वर्गात रोहित नावाचा एक गरीब मुलगा शिकत होता. लहानपणीच त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्याची आई लोकांच्या घरची कामं करून संसार चालवत होती. परिस्थिती इतकी कठीण होती की अनेक दिवस रोहित उपाशीपोटी शाळेत यायचा. त्याच्याकडे पुरेशी पुस्तकं नव्हती, शाळेचा गणवेश फाटलेला होता आणि अनेकदा वह्याही विकत घेण्यासाठी पैसे नसत. विनायक सरांनी हे सगळं शांतपणे पाहिलं, पण त्यांनी रोहितला कधीही त्याच्या गरिबीची जाणीव होऊ दिली नाही. त्यांनी स्वतःच्या पगारातून त्याच्यासाठी शाळेची पुस्तकं आणली, शाळेची फी भरली, नवीन गणवेश दिला आणि त्याला प्रत्येक पावलावर आधार दिला. पण त्यांनी दिलेली सर्वात मोठी भेट म्हणजे आत्मविश्वास. ते नेहमी रोहितला म्हणायचे, गरिबी ही तुझी ओळख नाही, तुझी मेहनत, तुझी जिद्द आणि तुझं चांगलं व्यक्तिमत्व हीच तुझी खरी ओळख आहे. हे शब्द रोहितच्या मनात कायमचे कोरले गेले. त्याने ठरवलं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी तो कधीही हार मानणार नाही. रोहित दिवस रात्र मेहनत करू लागला. सकाळपासून रात्रीपर्यंत तो अभ्यासात रमून जायचा. प्रत्येक परीक्षेत तो उत्कृष्ट गुण मिळवू लागला. त्याच्या मनात एकच ध्येय होतं, एक दिवस मोठा अधिकारी बनून माझ्या गुरूंचं नाव उज्ज्वल करायचं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोहित उच्च शिक्षणासाठी शहरात गेला, पण त्याच्या समोर संघर्षाचा मोठा डोंगर उभा होता. गावात आईच्या मायेचा आधार होता, पण शहरात प्रत्येक दिवस हा नव्या परीक्षेसारखा होता. त्याच्याकडे राहण्यासाठी एक छोटीशी भाड्याची खोली होती. खोलीत ना पुरेसं फर्निचर होतं, ना कोणतीही सोय. अनेकदा एका चटईवर झोपून तो दुसऱ्या दिवसाची स्वप्न पाहायचा. घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे पोटभर जेवण मिळणं सुद्धा कठीण होतं. कधी फक्त चहा आणि बिस्किटांवर दिवस जायचा, तर कधी उपाशीपोटी झोपावं लागायचं. तरीही त्याने शिक्षण सोडण्याचा विचार कधी केला नाही. दिवसा तो कॉलेजला जायचा, संध्याकाळी अभ्यास करायचा आणि रात्री एका छोट्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचा. काम संपेपर्यंत मध्यरात्र व्हायची. त्यानंतरही तो थोडा वेळ अभ्यास करूनच झोपायचा. त्याचं संपूर्ण आयुष्य संघर्ष, मेहनत आणि स्वप्नांनी भरलेलं होतं. अनेक वेळा सततच्या कष्टांमुळे तो निराश व्हायचा. स्वतःशीच म्हणायचा, हे स्वप्न माझ्यासारख्या गरीब मुलासाठी खूप मोठं आहे. कदाचित मी कधीच अधिकारी बनू शकणार नाही. पण अशा प्रत्येक वेळी त्याला आपल्या गुरूंची आठवण यायची. तो आपल्या बॅगेतून विनायक सरांनी दिलेली छोटी डायरी बाहेर काढायचा. त्या डायरीच्या पहिल्याच पानावर सरांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, परिस्थिती तुझी परीक्षा घेईल, पण हार मानू नकोस. मेहनत करणाऱ्याला यश नक्की मिळतं. हे शब्द वाचताच रोहितच्या मनातील निराशा दूर व्हायची. त्याच्या डोळ्यात पुन्हा नव्या आशेचा प्रकाश दिसायचा. त्याला वाटायचं की त्याच्या गुरूंना त्याच्यावर विश्वास आहे. मग त्याने स्वतःवरचा विश्वास कधीच गमावू नये, याच प्रेरणेने त्याने आणखी मेहनत सुरू केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. दिवसाचे अनेक तास अभ्यास, नोट्स, सराव परीक्षा आणि कठोर शिस्त यामध्ये जात होते. पहिल्याच प्रयत्नात मात्र त्याला अपयश आलं. निकाल पाहून त्याचं मन खूप खचलं. तरीही त्याने स्वतःला सावरलं आणि पुन्हा तयारी सुरू केली.
दुसऱ्या प्रयत्नातही त्याला अपेक्षित यश मिळालं नाही. आजूबाजूचे अनेक लोक त्याची थट्टा करू लागले. कोणी म्हणायचं, तुझ्यासारख्या गरीब मुलाला अधिकारी होता येणार नाही. तर कोणी म्हणायचं, वेळ वाया घालवू नकोस, एखादी छोटी नोकरी कर आणि आयुष्य काढ. हे शब्द त्याच्या मनाला लागायचे, पण त्याने कोणालाही उत्तर दिलं नाही. कारण त्याचं ध्येय लोकांना उत्तर देणं नव्हतं, तर स्वतःच्या मेहनतीने यश मिळवणं होतं. प्रत्येक अपयशानंतर तो पुन्हा उभा राहिला. प्रत्येक संकटानंतर तो अधिक ताकदीने पुढे चालत राहिला. त्याच्या मनात एकच विचार होता, माझ्या गुरूंनी माझ्यावर ठेवलेला विश्वास मी कधीच तुटू देणार नाही. एक दिवस मी नक्की अधिकारी बनेन आणि सर्वात आधी माझ्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होईन. याच विश्वासाने, जिद्दीने आणि अथक मेहनतीने रोहितचा संघर्ष सुरू राहिला. त्याला माहीत होतं की यश उशिरा मिळेल, पण नक्की मिळेल, कारण त्याच्या मागे गुरूंचे आशीर्वाद आणि स्वतःच्या मेहनतीची ताकद उभी होती. दुसरीकडे विनायक सर आता निवृत्त झाले होते. आयुष्यभर हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्या त्या महान शिक्षकांचा दिवस आता एका छोट्याशा पेन्शनवर चालत होता. त्यांनी कधी पैशाचा विचार केला नव्हता. विद्यार्थ्यांचं यश हीच त्यांची खरी कमाई होती. ज्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्वतःच्या सुखाचा त्याग केला, त्यांना अडचणीच्या काळात आधार दिला, त्यांच्यासाठी स्वतःच्या खिशातून पुस्तकं, वह्या आणि फी भरली, त्यांपैकी अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदांवर पोहोचले होते. पण काळाच्या ओघात बहुतेक जण आपल्या गुरूंना विसरून गेले. गावभर गुरूंच्या सन्मानाचे कार्यक्रम सुरू होते. शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून गुरूंना शुभेच्छा दिल्या जात होत्या. पण विनायक सर मात्र शांतपणे आपल्या जुन्या शाळेच्या वर्गात एकटे बसले होते. ते हळूहळू वर्गात फिरले. त्यांनी जुन्या बाकांकडे पाहिलं, खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशाकडे नजर टाकली आणि फळ्यावर प्रेमाने हात फिरवला. त्या वर्गातील प्रत्येक कोपऱ्यात त्यांच्या आयुष्याच्या असंख्य आठवणी दडलेल्या होत्या. काही क्षण ते शांत उभे राहिले. मग हलकंसं हसत स्वतःशीच म्हणाले, कदाचित माझी खरी गुरुदक्षिणा म्हणजे माझे विद्यार्थी चांगले माणूस बनले असतील. हे बोलताना त्यांच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. पण त्या अश्रूंमध्ये दुःखापेक्षा समाधान अधिक होतं. कारण त्यांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांकडून कधीच कोणती अपेक्षा ठेवली नव्हती. त्यांना महागड्या भेटवस्तू नको होत्या, मोठे सत्कार नको होते आणि प्रसिद्धीचीही इच्छा नव्हती. त्यांना फक्त एवढंच पाहायचं होतं की त्यांनी शिकवलेले विद्यार्थी प्रामाणिक, जबाबदार आणि समाजासाठी उपयोगी माणूस बनले आहेत. त्यांच्यासाठी हाच सर्वात मोठा सन्मान होता. काही वर्षांच्या अथक मेहनतीनंतर रोहितच्या संघर्षाचं फळ अखेर त्याला मिळालं. अनेक अपयश, असंख्य अडचणी आणि दिवस-रात्र केलेल्या परिश्रमानंतर त्याने UPSC परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. त्याची भारतीय प्रशासकीय सेवेसाठी निवड झाली आणि काही वर्षात तो एक प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि जनतेच्या सेवेसाठी ओळखला जाणारा अधिकारी बनला. त्याच्या कामाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होऊ लागली. अनेकांनी त्याचं कौतुक केलं, त्याचा सत्कार केला आणि त्याच्या यशाचं गोडवे गायले. पण एवढं मोठं यश मिळाल्यानंतरही रोहितच्या मनात कधीही अहंकार आला नाही. तो नेहमी स्वतःशी एकच गोष्ट म्हणायचा, आज मी जे काही आहे ते माझ्या गुरूंमुळे आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नसता तर मी आज या ठिकाणी पोचलोच नसतो. गुरुपौर्णिमेचा दिवस जवळ आला आणि रोहितने एक विशेष निर्णय घेतला. त्याने कोणालाही काहीही न सांगता आपल्या जन्मगावी जाण्याची तयारी केली. त्याच्या भेटीची कोणालाही कल्पना नव्हती. त्याच्यासोबत काही वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि कर्मचारीही होते. गावात प्रवेश करताच सरकारी गाड्यांचा ताफा पाहून संपूर्ण गाव आश्चर्यचकित झालं. लोक एकमेकांना विचारू लागले, इतके मोठे अधिकारी आपल्या गावात कशासाठी आले असतील? काही क्षणात
सर्वजण शाळेबाहेर जमा झाले. शाळेच्या आवारात शांतपणे उभ्या असलेल्या त्या सरकारी गाड्या पाहून विनायक सरांनाही काहीच समजत नव्हतं. तेवढ्यात एका गाडीचं दार उघडलं. त्यातून रोहित खाली उतरला. त्याने कोणाकडेही न पाहता थेट आपल्या गुरूंकडे धाव घेतली. क्षणाचाही विलंब न करता तो विनायक सरांच्या चरणी नतमस्तक झाला. त्याने त्यांच्या पायांना स्पर्श केला आणि रोहितने सर्वांसमोर माईक हातात घेतला. काही क्षण तो शांत उभा राहिला. त्याच्या डोळ्यात आनंद, कृतज्ञता आणि आपल्या गुरूंविषयीचा अपार आदर स्पष्ट दिसत होता. संपूर्ण गाव त्याच्याकडे लक्ष देऊन ऐकत होतं. भाऊक आवाजात तो म्हणाला, आज मी इथे अधिकारी म्हणून नाही तर तुमचा विद्यार्थी म्हणून आलो आहे. माझ्या आयुष्यात जे काही यश आहे ते फक्त आणि फक्त माझ्या गुरूंमुळे आहे. संपूर्ण परिसर शांत झाला. रोहित पुढे म्हणाला, विनायक सरांनी मला फक्त पुस्तकातील धडे शिकवले नाहीत तर आयुष्य जगण्याची योग्य दिशा दिली. जेव्हा माझ्याकडे पुस्तकं नव्हती तेव्हा त्यांनी ती आणून दिली. जेव्हा माझ्याकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते तेव्हा त्यांनी मदतीचा हात दिला. आणि जेव्हा मी स्वतःवरचा विश्वास गमावला होता तेव्हा त्यांनी माझ्या मनात पुन्हा आत्मविश्वास जागवला. हे ऐकताच अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. रोहितने आपल्या गुरूंकडे पाहिलं आणि म्हणाला, सर, तुमचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही, पण तुमच्या शिकवणीचा सन्मान करण्यासाठी आज मी एक छोटासा प्रयत्न करत आहे. यानंतर त्याने सर्वांसमोर मोठी घोषणा केली, आजपासून या शाळेचं संपूर्ण नूतनीकरण माझ्या वैयक्तिक खर्चाने करण्यात येईल. प्रत्येक वर्ग आधुनिक सुविधा, उत्तम ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सर्व शैक्षणिक साधनांनी सुसज्ज केला जाईल. यानंतर त्याने दुसरी घोषणा केली, विनायक सर शिक्षण निधी या नावाने कायमस्वरूपी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात येईल. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही हुशार विद्यार्थ्याचं शिक्षण थांबणार नाही. तो पुढे म्हणाला, या गावातील एकही गरीब विद्यार्थी पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. प्रत्येक मुलाला मोठी स्वप्न पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्याचा अधिकार आहे. हे ऐकताच संपूर्ण गाव टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमलं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान आणि समाधान दिसत होतं. विनायक सरांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी रोहितला जवळ घेतलं आणि प्रेमाने मिठी मारली. भाऊक आवाजात ते म्हणाले, रोहित, आज तू मला जी गुरुदक्षिणा दिलीस ती कोणत्याही पैशापेक्षा मोठी आहे. तू फक्त माझा विद्यार्थी नाहीस तर माझ्या आयुष्याच्या मेहनतीचं सर्वात सुंदर फळ आहे. त्या क्षणी उपस्थित प्रत्येक व्यक्तीला गुरु शिष्य नात्याचं खरं महत्त्व समजलं. गुरुदक्षिणा म्हणजे महागडी भेटवस्तू नव्हे तर गुरूंनी दिलेल्या संस्काराचं जतन करणं आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करणं हेच तिचं खरं स्वरूप आहे. त्या दिवशी गुरुपौर्णिमेचा सण फक्त साजरा झाला नाही तर गुरूंच्या ऋणाची खरी जाणीव संपूर्ण गावाच्या मनात कायमची कोरली गेली. त्या अविस्मरणीय गुरुपौर्णिमेनंतर संपूर्ण गावात एक सकारात्मक बदल घडू लागला. रोहितने केलेल्या गुरुदक्षिणेची चर्चा गावापुरती मर्यादित राहिली नाही तर संपूर्ण जिल्ह्यात पसरली. प्रत्येकाच्या मनात गुरूंबद्दलचा आदर आणखी वाढला. शाळेचं संपूर्ण रूप बदललं. नवीन वर्गखोल्या, समृद्ध ग्रंथालय, आधुनिक संगणक प्रयोगशाळा आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध झाल्या. गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विनायक सर शिक्षण निधीमुळे अनेक मुलांना उच्च शिक्षणाची संधी मिळू लागली. गावातील प्रत्येक मुलाला आता मोठी स्वप्न पाहण्याची प्रेरणा मिळाली. अनेक विद्यार्थी मनापासून अभ्यास करू लागले. त्यांना विश्वास वाटू लागला की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर यश नक्की मिळू शकतं. विनायक सरांचं नाव संपूर्ण जिल्ह्यात आदराने घेतलं जाऊ लागलं. अनेक शाळांमध्ये त्यांच्या कार्याचा आदर्श म्हणून उल्लेख केला जाऊ लागला.
त्यांच्या शिकवणीने घडलेल्या विद्यार्थ्यांनी समाजात विविध क्षेत्रात मोठं नाव कमावलं. रोहित मात्र एवढ्या मोठ्या पदावर पोहोचूनही कधी बदलला नाही. तो दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना भेटायला गावात यायचा. सर्व कामं बाजूला ठेवून तो सर्वप्रथम विनायक सरांच्या चरणी नतमस्तक व्हायचा. प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांसमोर उभा राहून तो एकच संदेश द्यायचा, आई वडिलांनंतर जर कुणी आपलं आयुष्य घडवत असेल तर ते गुरु असतात. त्यांच्या उपकारांची परतफेड कोणत्याही भेटवस्तूने किंवा पैशाने कधीच होऊ शकत नाही. त्यांच्या संस्काराप्रमाणे आयुष्य जगणं हीच खरी गुरुदक्षिणा आहे. हे ऐकून विनायक सर समाधानाने हसायचे आणि म्हणायचे, माझी खरी गुरुदक्षिणा म्हणजे माझे विद्यार्थी चांगले माणूस बनले, त्यांनी समाजासाठी काहीतरी चांगलं केलं. यापेक्षा मोठं समाधान एका गुरुला कधीच मिळू शकत नाही. त्या दिवशी उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. प्रत्येकाला गुरु शिष्य नात्याचं खरं महत्त्व समजलं. गुरु हे फक्त ज्ञान देणारे शिक्षक नसतात, तर ते आयुष्याला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक असतात. गुरु आपल्याला फक्त पुस्तकातील धडे शिकवत नाहीत, तर आयुष्याचा खरा मार्ग दाखवतात. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी फक्त गुरूंना नमस्कार करू नका, तर त्यांच्या शिकवणीप्रमाणे आयुष्य जगण्याचा संकल्प करा. कारण गुरूंचा आशीर्वाद हीच आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असते. मित्रांनो, जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर आजच आपल्या आयुष्यात ज्यांनी तुम्हाला योग्य दिशा दिली त्या गुरूंना मनापासून धन्यवाद द्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला गुरूंच्या ऋणाची जाणीव होईल. अशाच हृदयस्पर्शी, प्रेरणादायी आणि आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या गुरूंचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा. गुरूंचा सन्मान करा, कारण त्यांच्या आशीर्वादानेच आयुष्य उजळतं.